सीना नदीला आलेल्या महापुरामुळे तब्बल 2 महिन्यानंतर सुद्धा दक्षिण सोलापूर तालुक्याच्या नदीकाठच्या परिसरामध्ये वसलेल्या शेतकऱ्यांना अजूनही वीज पुरवठा सुरळीत होत नाहीये। सप्टेंबर महिन्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील 14 गावांमधील घरं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यावेळी संजवाड, औराद, अकोले मंद्रुप, वांगी, मनगोळी, वडकबाळ, राजूर, हत्तूर, चंद्रहाळ, सिंदखेड, होनमुर्गी, बिरनाळ, बंदलगी यासह इतर गावातील शासकीय कार्यालयासह वीज वितरण खांबांचंही नुकसान झालं। त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे शाळा आणि शासकीय कार्यालये सुरू झाली। मात्र 2 महिने झाले तरी अद्याप सीना नदी काठावरील बहुतांश ठिकाणी वीज वितरण खांब आणि इतर दुरुस्ती करण्यात आली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। या भागातील शेतीची वीज अजूनही बंदच आहे। महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम संथ गतीनं चालू असल्याबद्दल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे। विजेअभावी शेतीचं नुकसान होत आहे। त्याआधीच महापुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पावसाळ्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पेरणी केली। अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली। सर्व बागायती पिकांना पाण्याची आवश्यकता असताना वीज वितरण कार्यालयाकडून वीज जोडणी करताना विलंब होत आहे। म्हणून महावितरणनं सीना नदी काठावरील वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करावा अशी मागणी या भागातील शेतकरी वर्गातून केली जात आहे।